महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक हे नामंजूर करण्यात आले आणि याच्यावरून राजकारण होत आहे। विरोधकांची बाजू वेगळी आहे, सत्ताधाऱ्यांची बाजू वेगळी आहे, परंतु सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना काय वाटते हे जाणून घेऊया। ह्या ज्या महिला आहे ह्या वर्धा जिल्ह्यातील गांधींच्या वास्तव्याने पावन असलेल्या वर्धा जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहे। या महिलांकडून आपण जाणून घेऊया, ताई काय वाटते, महिला आरक्षण बिल हे नामंजूर करण्यात आले आहे, अशा प्रकारची चर्चा होत आहे, दुरुस्ती विधेयक होत, काय वाटेल? 131व्या घटना दुरुस्तीनुसार काल हे जे बिल मांडलं गेलं ते डिलिमिटेशनला जोडून महिला आरक्षणाचं बिल मांडलं गेल्यामुळे हे कॅन्सल झालं। कारण विरोधक असेल, सत्ताधारी असेल, सगळ्यांची भूमिका एकच आहे की महिला आरक्षण आपण दिलं पाहिजे आणि महिलांची संख्या वाढली पाहिजे। परंतु हे दोन्ही जे बिल आहे ते स्वतंत्र मांडायला पाहिजे होते, कारण 2023 नुसारच हे जे आरक्षण आहे महिलांचं ते मंजूर झालं होतं। मग मंजूर झाल्यावर हे दोन्ही बिल एकत्रित मांडण्याचा हा जो सरकारने घातला, त्यात कुठेतरी कदाचित मला वाटते सत्ताधाऱ्यांकडनं म्हणजे हा गोल सेट करण्यात येत आहे की विरोधी पक्ष हा विरोधात आहे। परंतु तसं काही नाही आहे, कारण जेव्हा आपण या संसदेतल्या चर्चा ऐकलेल्या आहे त्याच्यात विरोधकांची भूमिका ही स्पष्टपणे महिला आरक्षणाच्या बाजूनीच आहे। परंतु हे दोन्ही बिल एकत्रित आल्यामुळे आणि डिलिमिटेशनला नॅचरली ज्या लोकसंख्येच्या अनुसार जर ती संख्या वाढत असेल खासदारांची, तर कुठेतरी दक्षिणेतले जे स्टेट आहे त्यांच्या मनात ही भीती आहे की आपली लोकसंख्या तर कमी आहे आणि आपण शासनाच्या याच्यानुसार जे धोरण होते, सुधारित धोरण, त्यानुसार आपले स्टेट हे पुढे आहे, कारण त्यांनी लोकसंख्येचा जो हे होता रेशिओ तो कायम ठेवला आणि त्यातून त्यांनी ज्या त्यांच्या राज्यात सुधारणा घडवल्या। पण निश्चितच ते राज्य पुढे असताना कुठेतरी या गोष्टी डिलिमिटेशनच्या गोष्टींनी त्यांचे स्टेट हे कुठेतरी त्यांना ती भीती होती की म्हणजे आपल्या खासदारांना तो हे मिळणार नाही किंवा आपली ती स्वतंत्र हे जी राज्य लोकसभेत किंवा संसदेत राज्यसभेत राहायला पाहिजे संख्या, ती आपली नॅचरली लोकसंख्येच्या याच्यावर कमी होईल आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं झालेलं आहे। परंतु महिला आरक्षण विधेयक हे स्वतंत्र जर मांडलं तर ते नक्कीच आज पारित झालं असतं आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहे, काय सांगाल ताई, तुम्हाला काय वाटते? मला हेच वाटतंय की बिल हे स्वतंत्र असायला पाहिजे होतं। राजकीय आणि सामाजिक म्हणजे महिलांचे प्रश्न एकत्र घ्यायला नव्हते पाहिजे आहे। जनगणनेच्या याच्यावर जे काही आरक्षण देणार आहे तर ते मला असं वाटतं की पहिले त्यांनी जनगणना करायला पाहिजे होती। 2011 पासून अजूनपर्यंत जर जनगणना झालेली नाही तर ते व्हायला पाहिजे होतं, त्याच्यानंतरच हे बिल पारित करायला पाहिजे होतं। एवढी घाई का? आणि त्याच्यानंतर जे काही त्यांनी मुद्दे एकत्र मांडलेले आहेत तर ते एकत्र न मांडता महिला बिल हे स्वतंत्र असायला पाहिजे होतं आणि बाकीच्यांचे जे मुद्दे होते ते वेगळे असायला पाहिजे होते। अजून आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहे, ताई काय सांगाल, तुम्हाला काय वाटते, हे बिल नामंजूर झालं, काय काय या बिलाबद्दल सत्यता काय वाटते तुम्हाला? मी रोहिणीताईंच्या मताशी सहमत आहे की डिलिमिटेशन सोबत हे बिल मांडल्या गेल्यामुळे याला विरोध झालेला आहे। महिला बिलाला कधीही कोणाचाही विरोध नव्हता, ना सत्ताधाऱ्यांचा तर नव्हताच, पण विरोधकांचाही नव्हता। जेव्हा विरोधकांचं इथे राज्य होतं तेव्हा 1993ला हे बिल पास झालेलं होतं, 33% आरक्षणाचं पंचायत राजमध्ये। त्याच्यानंतर 2011ला पण झालेलं होतं 50%। त्याच्यामुळे डिलिमिटेशन सोबत जे तुम्ही कॉम्बिनेशन केलं आणि दिशाभूल केली त्याला विरोध आहे। महिला बिलाला विरोध नाही आहे ना, महिलांचा तर असणं शक्यच नाही, पण कुठल्याही विरोधी पक्षाचा पण नाही आहे। पण एकूणच आपण महिला ज्या आहे मोठ्या प्रमाणात सत्तेत सहभागी झाल्या असत्या, परंतु आता मुकल्या आहेत, त्याबद्दल काय वाटतं? माझं म्हणणं आहे की 543 मध्ये का नाही तुम्ही 50% किंवा 33% देत? कशाला तुम्हाला 800 काही पाहिजे? तुम्ही लोकसंख्येवर आधारित जर केलं तर छोटे राज्य आणि लिटरसी ज्यामध्ये आहे ते राज्यांवर अन्याय आहे। ओबीसी आणि एससी वरही अन्याय असं आम्हाला वाटतं। अजून आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहे, ताई काय वाटते, महिला आरक्षण बिलाबद्दल दुरुस्ती बिल हे नाकारण्यात आलं आहे, याचा काय महिलांना काय परिणाम होणार? मला तरी असं वाटते, मी एक स्वतः महिला आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या महिलांना समानतेने आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण महिला आता सक्षम झाल्या आहे आणि अजून ज्या काही महिला आहेत त्यांच्यापर्यंत काही पोहोचलं नाही आहे किंवा त्यांना कुठले साधन मिळत नाही आहे, तर हे सगळं आरक्षणाद्वारे त्यांना मिळालं पाहिजे, बस माझी हीच अपेक्षा आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून काही महिला आहे, ताई काय सांगाल, काय वाटते या बिलाबद्दल? नारी शक्ती वंदना, वंदना कशाची? महिलांचा तो अधिकार आहे आणि जे 33% म्हणत आहे सरकारने जे जाहीर केलं होतं ते त्यांनी मंजूर आता म्हणजे ते मंजूर झालं नाही, कारण आता त्यांना त्यांची खासदाराची संख्या वाढवायची आहे, महिलांची संख्या वाढवायची आहे, परंतु त्यांना विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या खासदाराची संख्या वाढवायची आहे। ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे तिथे त्यांना त्यांची संख्या वाढवायची, हे आपल्याला यातून स्पष्ट दिसते। आपण काही आम्ही महिला म्हणून काही विरोध थोडी करणार आहे, आम्हाला पण पाहिजे, आम्हाला महिला म्हणून आरक्षण पाहिजे। आत्ता का नाही? आत्ता कोणी यांना रोखून ठेवलं होतं? आता मागे लोकसभेमध्ये जर दिलं असतं तर आज महिला या क्षेत्रात
क्षेत्रामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये असते ना लोकसभेमध्ये, परंतु सरकारचा इथे कुठंतरी काहीतरी फंडा दिसतोय. यांना महिलांना पुढे करून हे सगळं राजकारण त्यांना घडवायचं, यांची संख्या वाढवायची आहे, हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते. काय सांगाल ताई, तुम्हाला काय वाटते? हे जे आरक्षणचा मुद्दा आहे, तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पूर्वीच आरक्षण आलेलं आहे आणि त्यानुसार आपण पंचायत राजमध्ये महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेल्याच होत्या. परंतु हे जे बिल या ठिकाणी पास झालेलं नाही आहे कालच्या या लोकसभेमध्ये, तर आता जे 540चा आकडा आपल्या इथे आहे, तर त्याच याच्यामध्ये जर आपलं बिल म्हणजे तिथेच जर आपण आजच लागू करून घेतलेलं असतं त्यामध्ये, तर महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात महिला समोर आल्या असत्या आणि अजून पुढल्या जनगणनेची आपल्याला वाट पाहावी लागली नसती आणि या मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये महिलांना चांगल्या पद्धतीने काम करून चांगल्या पद्धतीने समोर येता आलं असतं. तर हे जर विधेयक पास झालं असतं तर मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण पुढे येऊन काम करू शकलो असतो. कारण की ही शोकांतिका आहे की संसदेमध्ये महिलांचं प्रमाण हे खूप कमी आहे. कारण की ग्रामीण भागापासून तर दिल्लीपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, तो आरक्षणाचा जर मार्ग असला तर खूप चांगल्या पद्धतीने महिला समोर येऊन काम करू शकतील. तर या ठिकाणी जे महिला विधेयक पास झालेलं नाही आहे, तर त्यामध्ये मला असं वाटतं की ते पास व्हायला पाहिजे होतं. पण काही मुद्दे जर त्यामध्ये वगळलं, बिल चांगलंच आहे, पण काही जर मुद्दे त्यामध्ये वगळलेचे एकूणच हे जे महिला आरक्षण बिल आहे हे पास व्हायला पाहिजे होतं, अशा प्रकारच्या भावना कुठेतरी वर्धेतील महिलांच्या समोर येत आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.